वेलकम टू विदर्भ IAS अकॅडमी. मी डॉक्टर राणी जैन आणि आज आपण पाहणार आहोत जिओग्राफी ऑप्शनल बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. राईट. सो बघा, भूगोल हा वैकल्पिक विषय, जिओग्राफी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट. राईट. आपण पाहूयात. ऑप्शनल सब्जेक्ट. राईट. सी गाइज, आता ऑप्शनल है कधी आपण विचार केला, सो मुख्य परीक्षामध्ये आपल्याला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा असं आहे. राईट. आपल्याला माहित असेल राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे ती किती मार्काची होत असते? 1750 मार्काची मुख्य परीक्षा असते. गॉट इट? यस. ओके. 1750 पैकी कधी आपण पाहिलं तर 500 मार्क जे असतात, 500 मार्क्स जे असतात, हे कोणाला कोणत्या विषयाचे असतात? 500 मार्क ऑप्शनल सब्जेक्टचे. बरोबर. कोणताही ऑप्शनल सब्जेक्ट जे तुम्ही निवडणार आहात ते किती मार्काला असणार आहे? 500 मार्काला असणार आहे. गॉट इट? तर बघा, 1750 पैकी 500 मार्काची तयारी आपल्याला ऑप्शनलची करायची आहे. सो हा मेजर आहे आणि बाकी 4 GSचे आपले सब्जेक्ट्स असतात. एक एसे रायटिंगचा असतो. गॉट इट? तर ते वेगळे, पण 500 मार्क्स फॉर ऑप्शनल सब्जेक्ट. ओके. आता इथे आपण पाहणार आहोत ना की जिओग्राफी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट का निवडावा. पहिले तर गॉट इट? जिओग्राफी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट का निवडावा. राईट. सो सी गाइज, आता जिओग्राफी हा जो विषय आहे ना, जिओग्राफी, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस पण तुम्ही जिओग्राफी किंवा ऑप्शनल सब्जेक्ट निवडत आहात आत्ता किंवा सिलेक्ट करत आहात, राईट, जे नवीन विद्यार्थी येत आहे किंवा इव्हन जे आता मागच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये होते पण आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये शिफ्ट झाले आहेत, तर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्टची निवड करत असताना सगळ्यांच्या बॅक ऑफ द माइंड भूगोल हा विषय असतो. का? भूगोल हा एकतर आपल्याला शाळामध्ये पण, म्हणजे आपल्या शालेय शिक्षणामध्ये पण आपल्याला भूगोल हा विषय होता. गॉट इट? तर यामुळे आपल्याला भूगोलची काहीतरी ओळख असते. ठीक आहे. इतर जे विषय आहेत, जसं आता कॉमन जे विषय आपण पाहतोय ना की जे मार्केटमध्ये किंवा खूप सारे विद्यार्थी तो विषय निवडत आहे, ते म्हणजेच की समाजशास्त्र, सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स म्हणजे PSIR, हे जे विषय जे आहेत ना, किंवा अँथ्रोपॉलॉजी, हे विषय आपल्याला शालेय शिक्षणामध्ये एवढ्या प्रमाणात नव्हते किंवा याची आपल्याला आत्ता पण एवढी ओळख नाही आहे. गॉट इट? तर जिओग्राफी प्रत्येकाचा बॅक ऑफ द माइंडमध्ये असतो की हा, ह्या विषयाबद्दल आपण बघूयात, कारण की आपण शाळेमध्ये हे शिकलेलो असतो किंवा आपण जेव्हा बाहेर पडतो तर बऱ्याचशा आपल्याला भौगोलिक घटना दिसत असतात, त्यामुळे भूगोलबद्दल आपल्याला आयडिया असते. तर म्हणून बरेचसे विद्यार्थी जेव्हा सिलेबस बघतात, राज्यसेवेने दिलेलं सगळं जे ऑप्शनलची लिस्ट पाहतात, तर त्यावेळेस जिओग्राफी हा विषय नक्की पाहत असतात. राईट. पण बरेचसे विद्यार्थी जे आहेत ना, हा भूगोल हा विषय निवडत नाही आहे. हे पण आपण आता बघत आहोत. तर का निवडत नाही आहे? तर का? तर याच्यामध्ये आपण पाहतो ना, 2 प्रकारचे विद्यार्थी मला बघायला मिळत आहेत. राईट. एक म्हणजे विद्यार्थी म्हणतात की जिओग्राफी हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे. वास्ट म्हणजेच की याचा जो सिलेबस आहे हा खूप मोठा आहे, असं विद्यार्थी म्हणतात. राईट. वास्ट म्हणजेच याची व्याप्ती, या विषयाची व्याप्ती कशी आहे? मोठी आहे. तर इथे मी आता मोठा असं लिहिते. राईट. आता एक गट आहे असा आहे विद्यार्थ्यांचा त्यांना वास्ट वाटतच आहे. यस, प्रत्येकाला जेव्हा सिलेबस पाहतायत ना जिओग्राफीचा, तर हा आहे, मोठा सिलेबस आहे, वास्ट आहे. यस, हे मी पण मान्य करते आणि हे दिसतो पण मान्य. आपण पाहतो की हा वास्ट आहे, आहे विषयाची. राईट. पण आता वास्ट असला तरी काही विद्यार्थी ऑप्शनलचं निवड करत असताना सिलेबस पण पाहतात, त्याचबरोबर पाहतात की हा विषय जो आहे हा किती स्कोरिंग असू शकतो. स्कोरिंग, तर मी तुम्हाला सांगेल की हा जो विषय हा कसा आहे? स्कोरिंग आहेत. म्हणजेच याच्यात आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात, चांगले मार्क्स मिळतात पण गाईज, शेवटी ही परीक्षा आपण मार्क्स घेण्यासाठी, मार्क्सच जे तुम्हाला मार्क्स मिळणार आहे त्याच्यासाठीच हे सगळं खेळ चाललेला आहे ना. तर हा जो विषय तुम्हाला खूप जास्त मार्क्स देणार आहे त्या विषय आपल्याला निवडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून इतर पण फॅक्टर्स असणार आहे निवडण्यासाठी, का विषय निवडावा ते आपण पुढे बोलणारच आहोत. राईट. पण मार्क्स तर इम्पॉर्टंट आहे गाईज. तर बघा, जिओग्राफी हा वास्ट आहे बट इट्स स्कोरिंग. काही विद्यार्थी असे म्हणतात, म्हणजे आहे त्यांच्या डोक्यामध्ये की वास्ट आहे आणि तेवढं म्हणजे स्कोर पण नाही आहे, म्हणजे एवढं स्कोरिंग नाही आहे. राईट. एवढं स्कोरिंग नाही आहे असं पण काही विद्यार्थ्यांचं मत आहे. पण मी इथे तुम्हाला हे सांगणार आहे ना की बघा, प्रत्येक जो विषय आहे, आयोगाने आपल्याला जी लिस्ट दिलेली आहे ऑप्शनलची, प्रत्येक विषय हा स्कोरिंग आहे. जिओग्राफीज नाही तर प्रत्येक विषय मी तुम्हाला सांगते की हा स्कोरिंग आहे, किंवा असं पण म्हणू शकतो की नॉन स्कोरिंग पण आहे, जे म्हणतात की स्कोर होत नाही. तर इट डिपेंड्स गाईज की तुम्ही त्या विषयामध्ये
विषयामध्ये किती एफर्ट्स टाकतायत, किती मेहनत घेत आहेत, कोणत्या पद्धतीने कोणत्या अप्रोचने तुम्ही त्याला अभ्यास करत आहात, जी आयोगची किंवा ज्या प्रश्नांची जी डिमांड आहे त्या डिमांड अनुसार तुम्ही अभ्यास करत आहे की नाही करत आहेत, यावर आधारणार आहे तुमचं स्कोर है ना. सो योग्य स्ट्रॅटेजी, प्रश्नाची काय डिमांड आहे, सिलेबस काय दिलेला आहे, त्याची डिमांड काय, त्या अनुसार जेव्हा आपण अभ्यास करतो कोणताही ऑप्शनलचा, तर तेव्हा ते ठरणार आहे की ते स्कोरिंग आहे की नाही स्कोरिंग आहे. गॉट इट. सो आता जेव्हा मी सांगते जिओग्राफी हा ऑप्शनल स्कोरिंग विषय आहे, यस, तर स्कोरिंग विषय आहे, तर आपण पाहतो गाईज की जे पण ऑप्शनल विषय असतात हे किती मार्काला असतात, 500 मार्काला असतात. किती मार्क्सला असतात, 500 मार्क्सला. आता मी सांगते की हे स्कोरिंग आहे. शेवटी आपल्याला 1750 मार्कापैकी आपल्याला मॅक्झिमम मार्क्स पाहिजे आहे, जास्तच मार्क्स पाहिजे, जास्त आपल्याला मार्क्स घ्यायचे जेणेकरून आपली जी रँक आहे ती वरती असणार. यस, तर 500 मार्क्स ऑप्शनलसाठी, जिओग्राफी ऑप्शनल आपण इथे पाहत आहोत, राईट. पण मी जेव्हा तुम्हाला सांगते की जिओग्राफी जेव्हा ऑप्शनल आपण निवडत आहात, जिओग्राफी ऑप्शनल हा स्कोरिंग आहे, तर त्याचबरोबर आपण इथे हे पण पाहणार आहोत की जिओग्राफी हा जो विषय आहे गाईज ऑप्शनल आहे, याचं GS बरोबर, जनरल स्टडीज बरोबर है ना, जे आपल्याला सामान्य अध्यायाचे पेपर जे आहेत, राईट, GS 1, 2, 3 आणि 4 हे 4 GSचे पेपर आपण पाहतो. तर GS मध्ये या विषयाचं, भूगोल या विषयाचं बरंच ओव्हरलॅप आपल्याला पाहायला मिळतं, बरंच ओव्हरलॅप. जसं GS 1 मध्ये भूगोल आहे है ना, सामान्य अध्याय पेपर 1 मध्ये भूगोल आहे है ना. 250 मार्काच्या पेपर पैकी 250 मार्काच्या म्हणजे 250 मार्क्स पैकी तुम्हाला 120 ते 130 मार्क भूगोल या घटकावर प्रश्न असणार आहे. गॉट इट. यस. त्याच्यानंतर आपण पाहतो गाईज डायरेक्ट GS 3 वर येऊयात पहिले, म्हणजे प्रत्यक्ष जिओग्राफीचा रिलेशन, म्हणजे प्रश्न इथे दिसणार आहेत असं. तर GS 3, यस. आता GS 3 मध्ये आपण कधी सिलेबस पाहिला असेल तुम्ही, तर इथे तुम्हाला लक्षात येणार GS 3 मध्ये तुम्हाला पर्यावरण हा घटक आहे, यस, पर्यावरण हा घटक आहे, कृषी हा घटक आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती हा विषय आहे है ना. आणि हे तिन्ही घटक आपण भूगोल जेव्हा अभ्यास करतो त्यातून हे तिन्ही घटक काय होतात, कव्हर होतात. म्हणजे जेव्हा तुम्ही GS 3 चा अभ्यास करत आहात तर या 3 घटकांवर तुम्हाला वेळ घालवायची गरज नाही, हे ऑलरेडी तुम्ही ऑप्शनल मध्ये केलेलं असं आहे. गॉट इट. आणि आता हे आपण पाहतो डायरेक्टली जिओग्राफी ऑप्शनलचा रिलेशन GS 1 आणि GS 3 च्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण अजून एक आपण पाहतो GS 2. GS 2 हा जो आहे ना जे पेपर तुमचा, याच्यामध्ये इनडायरेक्टली मी म्हणते अप्रत्यक्षरित्या तुम्हाला भूगोल हा विषय मदत करतो. का? कारण याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन हा टॉपिक आहे आणि इंटरनॅशनल रिलेशनशिप जे आहेत, IR हा जो विषय टॉपिक आहे गाईज, याच्यात जेव्हा तुमचं भूगोल व्यवस्थित झालेलं असतं आहे, जगाचं भूगोल व्यवस्थित झालेलं असेल, तुम्हाला जगाचा नकाशा एकदम व्यवस्थित माहिती आहे, त्याचे प्राकृतिक चांगलं माहिती आहे, गॉट इट, तर त्याचं राजकीय हे चांगलं माहिती असेल, तर तुम्हाला हा जो GS 2 मधला जो आपण म्हणतो ना इंटरनॅशनल रिलेशन हा जो टॉपिक आहे ना, हा समजायला सोपा जातो, सोपा जातो, पाठांतर करायची गरज राहत नाही. सो कधी आपण ह्या सगळ्यांचा विचार केलं, कधी ऑप्शनलचे 500 मार्क आणि GS मध्ये आपण जिओग्राफीचा विचार केला, तर GS मध्ये 1 आणि 3 मध्ये हे सगळं पकडून अप्रॉक्सिमेटली सुमारे तुम्हाला सांगते मी 250 मार्कापर्यंत, म्हणजे एकदम 250 पण नाही सांगता येणार, 210 ते 230 मार्कापर्यंत कव्हर होत आहे ह्या GS मध्ये. कोणता टॉपिक? जिओग्राफी हा घटक, राईट. म्हणजेच आता तुम्ही विचार करा 230 मार्क्स कधी तुमचं GS 1 आणि GS 3 मिळून कव्हर होत असेल जिओग्राफी ऑप्शनल मधून, ते एक असं समजायचं नाही GS चा पेपरच तुमचा कव्हर होऊन जातो आहे. म्हणजेच बघा, जिओग्राफी ऑप्शनल करत असताना तुम्ही 500 मार्काची तयारी करत आहात, त्याचबरोबर अजून तुम्ही 230 मार्क्सची पण तयारी करत असतात गाईज, 230 मार्क्सची पण तयारी करत असतात. आणि ह्याच कारणामुळे मी म्हणते की जिओग्राफी हा ऑप्शनल स्कोरिंग आहे. हे मी फक्त 500 मार्काचं नाही म्हणत, ओव्हरऑल 1750 पैकी जे आपण मीटर लावतो, तर इथे जिओग्राफी ऑप्शनल तुम्ही घेतला तर तुमची एवढी तयारी होते आणि एवढी तयारी होत असेल तर तुम्हाला बघा GSचा एक मोठा व्याप कमी होऊन जातो. तर तुम्ही GSचे इतर घटक जे आहेत हे चांगल्या पद्धतीने अजून तुम्ही अभ्यास करू शकतात, त्याला वेळ तुम्हाला चांगला मिळेल, त्याचा पण इम्पॅक्ट मग तुमच्या स्कोरमध्ये होत असतो आहे. गॉट इट. चलो, सो गाईज एवढं क्लिअर झालं. तर जिओग्राफी हा वास समजला जातो विषय, बरोबर, हा मोठा आहे, दिसतो तुम्हाला मोठा, हा मी तुम्हाला सांगते की हा हे मोठा दिसतो विषय, मी तुम्हाला त्याचा सिलेबस पण दाखवणार आहे. बट तुम्ही सिलेबस
सिलेबस पण कधी व्यवस्थित अभ्यास केलं ना तर तुम्हाला लक्षात येणार ना, पेपर 1 आणि पेपर 2 जो आहे याच्यामध्ये पण टॉपिक्स ओव्हरलॅप होतात. काही टॉपिक्स पेपर 1 मध्ये जे आहे ते पेपर 2 मध्ये पण आहेत, है ना. सो गाईज ते काय आपण एकाच वेळेस करत असतो तर तुमचं जो सिलेबस आहे ना हा नॅरो होत जातो, हा कमी कमी होत जातो. फक्त त्याला व्यवस्थित पद्धतीने कधी तुम्ही केलं तर तो सिलेबस कन्साइज होऊन जाणार आणि आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे ते कळत असतं. ते कशावरनं, PYQs वरनं. ओके, सो क्लिअर गाईज. वाय टू चूज जॉग्रफी ऑप्शनल, तर हे एक स्कोरिंग विषय आहे, बरोबर. याचा GS मध्ये बराच ओव्हरलॅप आहे. गॉट इट. अजून आपण पुढे बोलतो की जॉग्रफी ऑप्शनल का निवडतोय आपण, है ना, का जॉग्रफी ऑप्शनल. आता बघा, जेव्हा पण आपण कोणताही विषय घेतो, आता मी जॉग्रफी बद्दल बोलते आहे, यस, तर आपण विषय घेत असताना सगळ्यात पहिले तर काय पाहतो, माझा इंटरेस्ट आहे की नाही त्याच्यामध्ये, है ना. इंटरेस्ट, मला त्या विषयामध्ये मला इंटरेस्टिंग वाटतंय की नाही ते विषय, है ना. यस, कारण की हे इंटरेस्टिंग पण वाटायला पाहिजे ना, तुम्हाला अभ्यास करायला पण मजा यायला पाहिजे की हां स्वतःमध्ये पण ती एक क्युरिओसिटी असायला पाहिजे शिकायची, जॉग्रफी शिकायची, तरच तुम्हाला तो विषय अभ्यास करायला मजा येणार, है ना. आणि लॉंग टर्मसाठी तुम्ही काय करू शकता, तो अभ्यास करू शकणार आहे त्या विषयाचं. जसं मी काय सांगत असते ना गाईस की बघा, GS आणि ऑप्शनल सब्जेक्ट जेव्हा आपण निवडत असतो ना, GS तर सगळ्यांसाठीच आहे, पण ऑप्शनल सब्जेक्ट हा कसा आहे ना, एकच विषय आहे जे तुम्ही सिलेक्ट करणार आहात आणि जे तुम्हाला लॉंग टर्मसाठी घेऊन जायचं आहे. लॉंग टर्म जोपर्यंत तुम्हाला पोस्ट भेटत नाही तोपर्यंत, तर इट इज म्हणजे बरंच 1, 2, 3 वर्ष तुम्हाला लागणार आहे. तर 2-3 वर्ष एकाच विषयाला एवढं अभ्यास करायचं, तर तेवढे तुमच्यामध्ये इंटरेस्ट पण असायला पाहिजे ना. येस, तर त्याच्यामुळे जसं मी एक सांगते ना की GS जे आहे ना तुमचे सामान्य अध्याय, ही एक आपली फॅमिली आहेत की ते आहेच, हे करायचंच आहे. पण जे ऑप्शनल सब्जेक्ट असतात ना, दे आर लाईक अ कंपॅनियन, है ना. कंपॅनियन म्हणजे जसं आपण आपला जो पार्टनर असतो, राईट, कंपॅनियन. तर हे तुम्हाला कसं असायला पाहिजे की हां म्हणजे लॉंग टर्मसाठी मला वाचायला पण चांगलं इंटरेस्टिंग असायला पाहिजे की नाही, बरोबर, ते बोर व्हायला नको. म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, राईट. सो तुमचा इंटरेस्ट असायला पाहिजे. आणि हे इंटरेस्ट, यस, आपण हे पण पाहतो ना, बरेचसे विद्यार्थी म्हणतात की यस मॅम मला हे विषय खूप चांगला वाटतो, हां म्हणजे बाहेर जातो तर ढगं दिसतात, जेव्हा सायक्लोन्स येतात, वादळ येतात, तेव्हा लक्षात येतं आहे, मॉन्सूनचं न्यूजपेपरमध्ये ऐकत असतो, किंवा भूस्खलन कुठे होत आहे, लँडस्लाईड्स होत आहे तेव्हा, तर बऱ्याचशा गोष्टी हिमालयाबद्दल आम्हाला उत्सुकता असते. तर ही उत्सुकता पण असते, शिकायची उत्सुकता पण असते, पण परत ते सिलेबस पाहतात आणि म्हणतात अरे हे तर खूप वास्ट आहे. बट गाईज, विषय हा जॉग्रफीचा विषय हा इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये बरीच ज्यांना क्युरिओसिटी असते ना, उत्सुकता असते शिकायची, त्यांच्यासाठी हा विषय, जी आपल्याला कधी हे असेल तर तुम्ही म्हणजे क्युरिओसिटी असेल शिकायची जॉग्रफीची, तर तुम्ही हा विषय घेऊ शकतात, म्हणजे तुम्ही बोर होऊ शकणार नाही, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतो जॉग्रफी. जेव्हा आपण ठीक आहे बाबा मी निवडतोय हा विषय, मी निवडतो आहे भूगोल, मग आता मला ह्या सिलेबस अनुसार कंटेंट उपलब्ध होईल का. यस, याचा जो कंटेंट आहे, कंटेंट म्हणजेच ज्याला आपण सिंपल लँग्वेजमध्ये म्हणतो, तुम्हाला याचे नोट्स, याचे सोर्सेस आहे का उपलब्ध. यस, भूगोल ह्या विषयाचं, भूगोल या वैकल्पिक विषयाचं रिसोर्सेस, याचा कंटेंट मटेरियल खूप मोठ्या प्रमाणात मिळतो, बरोबर. याचा कंटेंट तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध असतो. आणि जसं आपली बॅच असते गाईज, आपल्या बॅचमध्ये माझेच हँड रिटन नोट्स जे की मी 5-6 रेफरन्स घेऊन तयार केलेले, कारण मी स्वतः UPSC स्टुडंट होती, म्हणजे माझं जॉग्रफी ऑप्शनल होतं. जॉग्रफी ऑप्शनल घेऊनच मी मेन्स दिलेल्या, मेन्स पास पण झाली एक आणि इंटरव्ह्यू पण दिला, पण नाही झालं म्हणूनच मी आज टीचिंग करते आहे. सो आम्हाला माहिती काय चुका होतात, काय चुका टाळायच्या आहेत आणि काय नेमकं करायचं आहे आपला स्कोर वाढवण्यासाठी. गॉट इट. सो गाईज, कंटेंट उपलब्ध आहे मार्केटमध्ये याचं. आणि हा कंटेंट जसं आपल्या बॅचेसमध्ये मी स्वतःहून बनवलेले नोट्स आहेत, जे की मी तुम्हाला सांगते की स्टेट बोर्ड NCERT पासून जे रेफरन्स पुस्तकं असतात, जसं की फिजिकल जॉग्रफी ज्याला आपण प्राकृतिक भूगोल म्हणतो, याच्यासाठी खास करून आम्ही सविंद्र सिंग सरांचे पुस्तक फॉलो करतो, त्यातनं आपण कंटेंट डेव्हलप केलेलं आहे गाईज. तसंच मराठी माध्यमामध्ये सौदी सरांचं पुस्तक आहे, त्यातून मी कंटेंट डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण मानवी भूगोल ह्युमन जॉग्रफीबद्दल बोलतो, तर ह्युमन जॉग्रफीसाठी माजी दुसरे सरांचे पुस्तक आहे, त्यातून आपण कंटेंट डेव्हलप केलेलं आहे, बरोबर. तर असे जे रेफरन्स बुक्स आहेत, राईट. आणि बघा, ह्या पुस्तकातलं आपल्याला पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सगळं
सगळंच यातलं कंटेंट घ्यायचं तसं नाही, यातलं सिलेक्टिव्ह कोणते टॉपिक्स कोणत्या पुस्तकामध्ये चांगले तर त्यातून आपण हा कंटेंट डेव्हलप केलेला आहे. तर ते तुम्हाला टॉपिक वाईज आपल्या कोर्सेसमध्ये आपण देत असतो. मोस्ट ऑफ सगळे नोट्स हँड रिटन आहे तर ते उपलब्ध आहेत, राईट. तर याचा कंटेंट मोठ्या प्रमाणात आहे, राईट. चलो गाईज, आता बघा जिओग्राफी ऑप्शनल मी निवडला, मला कंटेंट पण उपलब्ध आहे. पण मग आता आपल्याला इथे काय करायचं आहे ना, वैकल्पिक विषय आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, तिथे आपण आन्सर रायटिंग करणार आहे, उत्तर लेखन करणार आहोत, राईट. उत्तर लेखन जेव्हा तुम्ही करणार आहात आहे ना, उत्तर लेखन तर मी उत्तर लिहिलं आहे पण मला हा उत्तर कोण तपासून देणार, मला फीडबॅक कोण देणार, तर याच्यासाठी पण आपण आहोत. तर तुम्ही जे पण काय आन्सर रायटिंग करणार याचा फीडबॅक पण आपण देत असतो, याचा फीडबॅक पण काय होतो आपण देत असतो याचा फीडबॅक. कारण याचे टीचर्स पण मार्केटमध्ये आहे, जिओग्राफी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट घेणारे टीचर्स पण आहे. तर याचा फीडबॅक पण तुम्हाला इझिली मिळून जाणार जे काही तुम्ही लिहिणार त्याचा. सो बघा सगळं काही इझी होतंय ना, मग तुम्हाला इंटरेस्टिंग पण आहे विषय, त्याच्यानंतर कंटेंट नोट्स उपलब्ध आहे, आन्सर रायटिंगचं फीडबॅक पण तुम्हाला मिळतं आहे. सो गाईज जिओग्राफी हा ऑप्शनल एक निवड म्हणजे कॉमनली आपण म्हणतो ना की खूप मोठ्या प्रमाणात इव्हन UPSC मध्ये पण हा चांगल्या प्रकारे निवडला गेलेला विषय आहे आणि याचा रिझल्ट पण चांगला आहे. कधी तुम्ही UPSCचा ॲन्युअल रिपोर्ट कधी पाहिला तर तुम्हाला लक्षात येणार की जिओग्राफी ऑप्शनल घेऊन पास होणाऱ्यांची संख्या चांगली आहे. पण हल्ली मुलं काय पाहतात, पहिल्या 10 मध्ये 15 मध्ये पाहतात किती मुलं आहेत, तर त्यात तुम्हाला समजा 2-3 दिसत असेल तर आणि जास्त दुसऱ्या विषयाचे दिसत असेल तर तुम्हाला वाटतं की अरे हा विषय जास्त ट्रेंडिंग आहे, पण तसं नाहीये. ओव्हरऑल रिझल्ट बघा तुम्ही, त्यात तुम्हाला जिओग्राफी ॲज अ ऑप्शनल घेणाऱ्यांची पास झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असते. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहतोय ना की बघा आता हे झालं. आता जिओग्राफी अभ्यास करत असताना कुठे आपल्याला पाहायचं आहे की हा जिओग्राफी अभ्यास करणं कसं सोपं आहे, वाय इट इज इझी टू लर्न जिओग्राफी. बघा जिओग्राफी हा जो विषय आहे ना, आता जिओग्राफी हा जो विषय ना गाईज, आता तुम्ही निवडून तो घेतला जिओग्राफी, बरोबर. भूगोल हा विषय मी निवडला आहे मॅम, गॉट इट. पण आता जिओग्राफी हे अभ्यास करायला कसं आहे ना, निवडलं, मला हे सगळं कळलं. आता कारण की तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहित नाही मला कसं अभ्यास करायचं काय करायचं, तर मी तुम्हाला सांगते जिओग्राफीचा अभ्यास करणं हा एक प्रकारे मी सांगते ना हे इझी आहे. येस, सुरुवात कोणत्याही गोष्टीची कोणताही विषय घ्याल तर सुरुवात अवघड असते. तसंच जिओग्राफीची पण सुरुवात जेव्हा तुम्ही कराल तर तुम्हाला मे बी अवघड वाटेल का, कारण की आपण डोक्यामध्ये भूगोलला फक्त पठार पर्वत हे सगळं ऐकलेलं असतं किंवा भूकंप, पण जेव्हा प्रत्यक्षात याला तुम्ही थिअरीच्या फॉर्ममध्ये जेव्हा अभ्यास करता तर थोडं अवघड वाटतं, पण ती सुरुवात असते त्याच्यामुळे. पण गाईज लक्षात ठेवा, जिओग्राफी हा जो विषय आहे ना हा सायन्स आणि आर्टचा कॉम्बिनेशन आहे, हा विज्ञान आणि कला याचा कॉम्बिनेशन आहे, गॉट इट. तर जिओग्राफीमध्ये आपण पाहतो ना की एकदा तुमच्या कॉन्सेप्ट संकल्पना क्लिअर झाल्या, संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत, संकल्पना स्पष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे. संकल्पना तुमच्या क्लिअर असेल तर तुम्ही उत्तर लिहू शकतात. आणि भूगोलमध्ये पाठांतराची गरज नाही, एकदा तुम्हाला सगळं समजून गेलं तर तुम्ही उत्तर लेखनाची प्रॅक्टिस करून तुमचं चांगला उत्तर तयार करू शकता. तिथे परत तुम्हाला मगअप करायची लर्न करायची गरज नसते, बिकॉज हा विषय मॅक्झिमम कसा आहे गाईज संकल्पनावर आधारलेला आहे, गॉट इट. संकल्पनावर कॉन्सेप्ट बेस्ड आहेत आणि यालाच तुम्ही करंटची जोड जेव्हा देतात, राईट. करंट अफेअर्स जे आपण म्हणतो, करंट अफेअर्स किंवा आता करंट अफेअर्स हा शब्द वापरण्यापेक्षा जसं आता आपण बोलतोय गाईज की आता सध्या काही आवर्त आलेले आहे, जसं दिथवा हा आवर्त येऊन गेला, किंवा आपण पाहिलं की आफ्रिका खंडामध्ये इथिओपिया तिथे एक ज्वालामुखी फुटलेला, त्याची राख आपल्या भारतापर्यंत आलेली. तर हे काय आहे, आता करंटमध्ये भौगोलिक घटना घडत आहे, गॉट इट. हे करंट झालं, राईट. हे करंट. मग आता जेव्हा तुम्हाला सपोज करंट अफेअर्स जेव्हा मी शब्द वापरते ना तर हे तुम्हाला प्रिलिम्समध्ये कोणत्या तारखेला झालं तर हे करंट अफेअर्स झालं, बरोबर. किंवा तो जो व्हॉल्केनो होता इथिओपियामध्ये जो ज्वालामुखी फुटला तो कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी होता, हे फॅक्च्युअल डाटा जेव्हा आपण पाहतो आणि याच्यावर जेव्हा प्रश्न विचारला जातो इट इज लाईक अ करंट अफेअर्स सारखं आपण फक्त तेवढे फॅक्ट्स लक्षात ठेवतो, बरोबर. तसंच दिथवा हा जो आवर्त आहे त्याच्याबद्दल विचारला जाऊ शकतो, कधी आला होता, कुठे आला होता, हे झालं करंट अफेअर्स जे प्रिलिम्समध्ये फॅक्ट्स फॉर्ममध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पण जेव्हा याला आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कनेक्ट करायचं आहे, बरोबर, कॉन्सेप्ट, आणि यालाच तुम्ही करंटची जोड किंवा यालाच तुम्ही शब्द वापरणार कंटेम्पररी, म्हणजे समकालीन. त्या काळामध्ये जे तुम्ही कॉन्सेप्ट संकल्पना अभ्यास केल्या, संकल्पना आवर्त म्हणजेच काय, ही काय झालं संकल्पना झाली,
है ना. इट इज अ कॉन्सेप्ट. तुम्हाला कळालं की हा आवर्त, हे आवर्ताचे 2 प्रकार असतात, एक उष्णकटिबंधीय आवर्त, एक समशीतोष्ण आवर्त. मग उष्णकटिबंधीय आवर्त म्हणजेच काय की हे या अक्षवृत्ताच्या दरम्यान होत आहे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये. मग हे फक्त समुद्रात होत असतात, हे ना. असे तुम्ही एक एक पॉईंट, आपण म्हणतो ना एक एक पॉईंट तुम्ही हळूहळू शिकत जातात आणि मग हे थिअरी शिकतात. काय हे उष्णकटिबंधीय आवर्त समुद्रातच होतात हे सगळं तुम्ही शिकत जातात. काय त्याला परिस्थिती, अनुकूल परिस्थिती पाहिजे की हे आवर्त तयार होतात, राईट. मग हे तुम्ही सगळं शिकल्यानंतर याला तुम्ही पाहतात, प्रत्यक्षात होताना पाहतात. हे म्हणजेच काय झालं, करंटमध्ये, याला करंटचे लिंक लावता तुम्हाला यायला पाहिजे. आणि यालाच आपण म्हणतो केस स्टडी, यालाच आपण म्हणतो केस स्टडी, जे की आपण ऑप्शनमध्ये केस स्टडी एक्झाम्पल उदाहरण देऊन सांगत असतो की नाही. यास राईट. सो गाईज एवढं क्लिअर झालं. तर जॉग्रफी हा विषय बघा निवडल्यानंतर याचा अभ्यास करणं पण सोपं मी सांगते, बिकॉज इट इज अ कॉन्सेप्ट बेस. याच्यात पाठांतर करायची गरज नाही, कॉन्सेप्ट समजून घ्यायच्या व्यवस्थित. आणि एकदा तुम्हाला समजलं तर परत परत त्याला पाठ करायची गरज नाही, एवढं वेळ घालवायची गरज नाही. आन्सर रायटिंगला तुम्ही इथे वेळ टाकू शकतात, मग ते तुमचं टाइम सेफ होऊन जात आहे. गॉट इट. सो क्लिअर, इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण पाहतो की जॉग्रफी ॲज अ ऑप्शनल हा का अजून सोपा पडतो, बिकॉज जॉग्रफीमध्ये तुम्ही नकाशांचा वापर मॅक्झिमम करतात, नकाशा वापरतात. त्याच्यानंतर आपण इथे आकृत्या, डायग्राम्स याचा वापर भरपूर करू शकतो उत्तर लिखाणामध्ये, हो की नाही. चार्ट्स, नकाशे झाले, आकृत्या झाली, इवन तुम्ही काही चार्ट्स, फ्लो चार्ट्स काढू शकतात याच्यामध्ये. आणि यातनं तुमचं उत्तर कसा होतो गाईज, एक स्कीमॅटिक उत्तर होऊन जातो, छान, म्हणजे एक प्रेझेंटेबल उत्तर तयार होतो. म्हणजे बघा तुमचं प्रेझेंटेशन पण दिसतंय, प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही आकृतीद्वारे काही घटक दाखवतायत, नकाशामध्ये तुम्ही ते स्थान ते दाखवत आहेत, फ्लो चार्ट्समध्ये तुम्ही तो पॉईंट व्यवस्थित समजून सांगताय, तर तुमचं उत्तराचं प्रेझेंटेशन होत आहे. आणि तिसरं म्हणजेच की जसं आपण पाहतो की टाइम मॅनेजमेंट खूप असतं आहे पेपर लिखाण करत असताना, कारण की एवढं पेपर तुम्हाला लिहायचे असतात आहे गाईज, 250 म्हणजे मार्काचा. सो वेळेचा आपण म्हणतो ना नियोजन, टाइम मॅनेजमेंट, पूर्ण पेपर वेळेवर कंप्लीट होणं हा पण एक आपल्यासमोर मोठा टास्क असतो. तर जॉग्रफी ऑप्शनलमध्ये तुम्ही आकृती काढून, फ्लो चार्ट्स काढून, नकाशे दाखवून पण तुमचा कंटेंट तुम्ही वेळेवर, काही प्रश्न वेळेवर सोडवू शकतात आणि याच्यामुळे तुमचं प्रेझेंटेशन पण छान दिसतो आहे. गॉट इट. सो जॉग्रफी ॲज अ ऑप्शनल हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून जॉग्रफी ॲज अ ऑप्शनल विषय बघा, हे कॉम्बिनेशन आहे विज्ञान आणि आर्ट्स दोघांचा. याच्यामुळे जॉग्रफी हा आर्ट्सच्या पण विद्यार्थ्यांना खूप छान वाटतो आणि सायन्सच्या टेक्निकल विषय ज्यांचे आहेत त्यांना पण हा विषय खूप चांगला किंवा आपला असा वाटतो. आणि याला आपला करण्यासाठी कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या, डायग्राम्स काढायच्या, तर हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे गाईज. आणि त्यातनंच तुम्हाला स्कोर चांगला येणार आहे. 1750 पैकी मी तुम्हाला सांगते हा मीटर आपला चांगला व्हायला पाहिजे. 1750 पैकी 500 मार्क तर ऑप्शनललाच आहे आणि इनडायरेक्टली जॉग्रफी GS मध्ये तुमचं 230 मार्क्स कव्हर करून टाकतं. तर हा मीटर आपला काय होतो मग वाढत जातो, स्कोर वाढत जातो आहे. म्हणून जॉग्रफी ॲज अ ऑप्शनल हा स्कोरिंग विषय आहे. गॉट इट. चलो सो गाईज इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना. इथपर्यंत आता जसं मी तुम्हाला सांगते की बघा मी टाइम मॅनेजमेंटचं आत्ता बोलली तुम्हाला, ते बनायच्या अगोदर आपण पाहणार आहोत की आपल्या विदर्भ IAS अकॅडमीला आता जे आता मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 10 पॉइंटर बॅच आहे जे सर घेणार आहे. याच्यामध्ये बघा 4 सामान्य अध्यायांचे पेपर व निबंध लेखन याची परिपूर्ण तयारी तुमची केली जाणार आहे. 10 पॉइंटर्स का म्हटलं आहे की प्रत्येक बघा टॉपिक आणि सब टॉपिकवर 10 पॉइंट नोट्स आणि शिकवणी केली जाणार आहे. तर ह्या कोर्सचा तुम्ही म्हणतात ना उपयोग करू शकतात जे आता मेन्स देणार आहे त्यांच्यासाठी. तर हे खूपच इम्पॉर्टंट बॅच असणार आहे गाईज. ओके चलो. सो आता आपण बघा आणि ह्या कोर्समध्ये तुम्हाला मार्क्स वाढवण्याची टिप्स आणि ट्रिक्स पण दिल्या जाणार आहेत जे की आता खूप गरजेचे आहेत, कारण हे पहिल्यांदा मुलं डिस्क्रिप्टिव्हमध्ये उतरणार आहे. तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अजून आयडिया आलेली नाही, तर ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला बरीचशी म्हणतात ना आयडिया मिळून जाणार आहे. सो हा कोर्स ॲपवर असणार आहे, तुम्ही घेऊ शकतात. ओके चलो. सो आता आपण पुढे जाऊयात. चलो. सर जसं मी तुम्हाला सांगितलं की टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यस टाइम मॅनेजमेंट. जसं आता पाहतो की आपला जो जॉग्रफीचा पेपर जो असतो गाईज तुम्हाला माहीत असेल पेपर 1 आणि पेपर 2 असतो आहे. गॉट इट. पेपर 2. पेपर 1 जो आहे कोणताही जो पेपर 1 असतो, पेपर 1 जो असेल त्याच्यामध्ये सेक्शन A असणार आहे आणि दुसरं सेक्शन B असतो आहे. सेम ॲज इट इज पेपर 2 मध्ये पण सेक्शन A, सेक्शन 2.
गॉट इट? यस, सेक्शन बी. ओके, 250 मार्क, हे 250 मार्क, राईट. आता सेक्शन 1 जे आहे, सेक्शन 1 जे आहेत, राईट, गॉट इट. याच्यामध्ये जसं आता इथे आपण करूयात 1 2 3 4 5 6 7 8. तुम्हाला पेपर 1 मध्ये 8 प्रश्न विचारले जातात, राईट. 8 पैकी हे कंपल्सरी आहे. हा जो प्रश्न नंबर 1 आणि प्रश्न नंबर 5 हा तुमचं काय असणार आहे? कंपल्सरी असणार आहे गाईज. हे तुम्हाला सोडवायचेच आहेत, कंपल्सरी सोडवायचे आहेत. आणि लक्षात ठेवा, सेक्शन ए जो आहे हा पूर्ण प्राकृतिक भूगोलवर असतंय, प्राकृतिक भूगोल. आता मी तुम्हाला सिलेबस पण दाखवते, जस्ट अ मिनिट. आपण इथे सिलेबस पाहूयात, राईट. सी, आता सिलेबस तुमचा हा आयोगने दिलेला सिलेबस आहे. याच्यामध्ये तुम्ही कधी पेपर बघा, पेपर 1 मधला पहिला जो सेक्शन आहे बघा, याच्यामध्ये 5 आहेत. भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागर विज्ञान म्हणजे सागरशास्त्र, जीवभूगोलशास्त्र आणि पर्यावरण भूगोल, हे 5 टॉपिक येतात पेपर 1 मधल्या पहिल्या सेक्शन मध्ये. यस, राईट. सेम तुम्ही इथे पाहणार आता जो आपल्याला सिलेबस पेपर येतो गाईस, पेपर येतो याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये जे पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये पण तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न विचारले जातात? 5 प्रश्न विचारले जातात, 10-10 मार्काचे. किती मार्काचे? 10-10 मार्काचे, 10 मार्क्सचे. म्हणजे हे 50 मार्क्स झाले 10 मार्क्सचे. ओके, 10-10 10 मार्क्सचे. सेम सेक्शन बी मध्ये 5 प्रश्न विचारले जातात. 5वा प्रश्न जो असणार त्याच्यामध्ये 5 प्रश्न असणार आहे 10-10 मार्काचे. यस, तर 10-10 मार्काचे 5 प्रश्न म्हणजे किती मार्काचे झाले ते? 50. इकडे हे 50, 100 मार्क इथेच कव्हर होतात तुमचे. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5. क्वेश्चन 1 मध्ये जे 5 प्रश्न असणार आहे हे कशावर असणार आहे गाईज? आपण प्राकृतिक भूगोल जे 5 टॉपिक पाहिले त्याच्यावरच क्वेश्चन्स असतात. आणि इकडे सेक्शन बी मध्ये जो 5वा प्रश्न आहे हा जो आपल्या सिलेबसचा जो सेक्शन 2 आहे, जे ह्युमन जिओग्राफी मानवी भूगोल असतोय, त्याच्यामध्ये पण 5 टॉपिक दिले, त्याच्यावर आधारून हे 5 प्रश्न असणार आहे 10-10 मार्काचे. तर हे दोन्ही प्रश्न आपल्याला सोडवायचे, जे आर कंपल्सरी, बरोबर. यस, म्हणजे हे 10 प्रश्न झाले तुमचे. इकडे 5 प्रश्न, इकडे 5 प्रश्न, 10 प्रश्न झाले. यस, आता ह्या 2, 3, 4 पैकी तुम्ही कोणताही एक सोडू शकतात आणि इकडे 6, 7, 8 पैकी कोणतेही तुम्ही 2 सोडू शकतात. किंवा अजून एक ऑप्शन आहे, 2, 3, 4 पैकी कोणतेही 2 तुम्ही सोडू शकतात किंवा यापैकी कोणताही एक तुम्ही घेऊ शकतात. समजते तुम्हाला? हे तर कंपल्सरी आहे, 1 and 5 हे कंपल्सरी. आणि 2, 3, 4 पैकी तुम्हाला कधी तुमचं फिजिकल जिओग्राफी प्राकृतिक भूगोल तुमचं स्ट्रॉंग झालेला असेल तर आपण काय करतो, फिजिकल जिओग्राफी म्हणजे सेक्शन ए मधलेच 2 प्रश्न निवडतो. एक तर 2 किंवा 3 निवडणार, किंवा 3 किंवा 4 निवडणार, किंवा 2 किंवा 4, कोणतेही 2 प्रश्न आपण यातनं निवडू शकतो. आणि इकडे ह्युमन जिओग्राफी मधनं या 6, 7, 8 पैकी कोणताही एक प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. गॉट इट? किंवा काहींचं मानवी भूगोल चांगला झाला असेल तर तुम्ही यातले 2 घेणार आणि यातला 1 घेणार, असं करू शकतात. यस, तर अशा प्रकारे आपला पेपर असतो. तर बघा 10-10 मार्काचे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये 10-10 मार्काचे प्रश्न असतात, जे तुम्हाला 150 शब्दामध्ये मांडायचं असते. शब्दाची मर्यादा आहे, राईट. आणि बाकी इकडे जे आहेत, इकडे तुम्हाला आपण पाहतो ना की 15 मार्क आणि 20 मार्काचे प्रश्न असतात. किती? 15 आणि 20 मार्काचे. तर ते मी तुम्हाला पुढे दाखवते कसं असणार आहे. आता पेपर 2 मध्ये सेम. आता पेपर 2 जो आहे ना गाईज, सिलेबस मध्ये तुम्ही पाहतात इट इज इंडियन जिओग्राफी, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र. खास करून आपण एमपीएससी राज्यसेवा देत आहोत, तर आपल्याला फोकस जास्त असणार आहे महाराष्ट्राच्या भूगोलावर. तर महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित जास्त प्रश्न आपल्या पेपरमध्ये दिसणार आहे. भारतावर पण असणार आहे, पण त्याचबरोबर जास्त महाराष्ट्र फोकस असणार आहे, राईट. इथे पण आपण पाहतो पेपर 2 मध्ये, पेपर 2 जो आहे याच्यामध्ये पण आपण पाहतो गाईज 10 टॉपिक्स येतात. किती टॉपिक्स येतात? 10 टॉपिक्स येतात, राईट. सी, पेपर 2 मध्ये 10 टॉपिक दिसतात तुम्हाला. प्राकृतिक रचना, साधन संपत्ती, कृषी, उद्योग, वाहतूक, सांस्कृतिक जडणघडण, वसाहती. त्याच्यानंतर इथे पाहतो प्रादेशिक विकास आणि नियोजन, राजकीय पैलू आणि समकालीन समस्या. समकालीन म्हणजेच कंटेम्पररी, जे मी आता तुम्हाला बोलली होती, राईट. सो असे 10 टॉपिक्स आहेत पेपर 2 मध्ये, राईट. तर सेम 10 टॉपिक जे आहेत ते इथे तुम्हाला पेपर 2 मध्ये सेक्शन ए मध्ये सेम पहिला आणि 5वा प्रश्न जो असतो तो कंपल्सरी आहे. बाकी 2,
3, 4 पैकी कोणताही 2 किंवा 1 प्रश्न तुम्ही घेऊ शकतात आणि इकडे पण 2 किंवा 1 प्रश्न तुम्ही निवडू शकतात. गॉट इट? म्हणजेच इकडे तुम्हाला किती सोडवायचे आहेत गाईस? 4 प्रश्न आणि इकडे 4 प्रश्न. बघा 4 प्रश्न सांगते. प्रश्नामध्ये आता क्वेश्चन नंबर 1 आहे, याच्यामध्ये सब प्रश्न किती आहेत? 5 सोडवायचे आहेत, राईट? पण असं दिलेलं किती असतंय? अशा पद्धतीने. गॉट इट? सो अशा प्रकारे 250 मार्काचा पेपर आपला कव्हर होत असतोय पेपर 2. ठीक आहे, इकडे जास्त भारत आणि महाराष्ट्राचं भूगोल असणार आहे. ओके, पेपर 2 मध्ये. आता इथे मला सांगायचं कशा पद्धतीने, आता जेव्हा आपण 250 मार्क्स इकडे पेपर 1चं बोलतोय, मी तुम्हाला हे का लिहून देते आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. पेपर 2 250 मार्क्स, राईट? यस. आता मी जसं सांगितलं 10 मार्काचे 10 मार्क्सचे किती प्रश्न आहेत गाईस? 10 क्वेश्चन्स आहेत. किती प्रश्न आहेत? 10 क्वेश्चन्स आहेत. म्हणजेच हे किती झाले मग? 100 मार्क. किती झाले? 100 मार्क. ओके, ठीक आहे. सेक्शन 1 आणि सेक्शन 2चं पकडलं तर सेक्शन 1 मध्ये पण आपण पाहिले ना 5 प्रश्न आहेत 10 मार्काचे आणि सेक्शन 2 मध्ये पण 5 प्रश्न आहेत 10 मार्काचे. असे टोटल 10 मार्काचे किती आहेत? 10 प्रश्न आहेत जे किती मार्क्स घेतात? तुमचं 100 मार्क कव्हर करतात, राईट? तसंच आता आपण 15 मार्काचे पाहणार आहोत. 15 मार्क्सचे 15 मार्क्सचे. यस, 15 मार्क्सचे किती क्वेश्चन्स असणार आहे गाईज? 15 मार्क्सचे क्वेश्चन्स असणार आहे 6 प्रश्न, 6 क्वेश्चन्स. यस, 15 6 किती होत आहे मग? 90 मार्क तुम्हाला 15 मार्क्सच्या प्रश्नातनं कव्हर करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर असतो आहे 20 मार्काचे प्रश्न, 20 मार्क्स. 20 मार्क्सचे म्हणजे ज्याचं तुम्हाला शब्दाची मर्यादा किती असते गाईज? 300, 350, 350 शब्दात तुम्हाला तो प्रश्नाचं उत्तर मांडायचं असतात. तर 20 मार्काचे किती प्रश्न असतात? 3 क्वेश्चन्स असतात मोठे डिटेल. तर हे किती झाले मग? 60. तर असे टोटल किती झाले मग? 250. किती झाले? 250. 250 झाले. यस. तर इथे मला हे सांगायचं की जेव्हा आपण अभ्यास करतो तो इथे करत असताना पण आपल्याला जास्त फापट पसारा करायचं नाही. रिलिव्हंट कंटेंट, रिलिव्हंट आपण म्हणतो ना कंटेंट आणि रिलिव्हंट वाक्य लक्षात ठेवायचं आहे. असं नाही का काहीतरी पेपर संपवायचा आहे किंवा शब्दाची मर्यादा संपवायची म्हणून काहीतरी लिहून आले, बिलकुल नाही गाईज, राईट? त्याच्यामुळे बघा शब्दाची मर्यादा असल्यामुळे इथे आपण अभ्यासाला पण कन्साइज करत जायचं जेणेकरून वेळेवर आपण तिथे मर्यादित शब्दामध्ये उत्तर मांडू शकतो. गॉट इट? यस. तर समजलं तुम्हाला? पेपर 1चं मी आता सांगते आहे 10 मार्काचे 10 प्रश्न, राईट? आता 10 मार्क म्हणजेच इथे तुम्हाला 150 शब्दात हा उत्तर लिहायचं असणार आहे. 15 मार्कचं 6 प्रश्न आहे. 15 मार्क म्हणजेच इथे किती शब्दात तुम्हाला मांडायचं आहे? ते 200 ते 250 शब्दात मांडायचं आहे ते उत्तर, 200 ते 250. आणि 20 मार्काचा प्रश्न असणार आहे ते 300 350 शब्दात तुम्हाला तो उत्तर लिहावं लागणार आहे. गॉट इट? तर बघा अशा पद्धतीने सेम पेपर 2 मध्ये सेम पॅटर्न. 10 मार्काचे 10 प्रश्न, 15 मार्काचे 6 प्रश्न, 20 मार्काचे 3 प्रश्न. इकडे पण काय झालं मग? हे 250. गॉट इट? सो क्लिअर इथपर्यंत, राईट? सो तर बघा इथे शब्दाची मर्यादा असणार आहे आणि बघा आता शब्दाची मर्यादा आहे. कंटेंट चांगला आपल्याला डेव्हलप करावा लागतो आहे. त्याच्यासाठी आन्सर रायटिंग व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त आपण म्हणू की मी वाचत जातो, मी कंटेंट ठेवतो आणि मग बघू, नाही गाईज. तुम्हाला ते जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही जे 10 ओळी डोक्यात ठेवले होते त्याला तुम्हाला 2 ओळीत कसं रूपांतर करायचं. ते हे प्रॅक्टिसनंच होतं. आणि जिओग्राफी हा विषय आपल्याला, कारण पाठांतराचा नसल्यामुळे हा विषय आपल्याला बरंच वेळ देतो आन्सर रायटिंगसाठी, ज्याच्यामुळे तुमचं उत्तर लेखन हा खूप छान होत जातो. आणि दुसरं की तुम्ही इथे डायग्राम्स, नकाशे हे काढतात आणि त्यातून चांगला उत्तर तुमचा दिसत असतो आहे. गॉट इट? तसंच मला सांगायचं आहे की जो पेपर 2 आहे, पेपर 2 मध्ये जो पहिला एक प्रश्न जो असतो, एक क्वेश्चनचा फॉर्मॅट कसा असतो गाईज? मॅपवर असतो. क्वेश्चन एक कसा असतो पेपर 2 मध्ये? एक क्वेश्चन जो असतो, जो आपण म्हणतो ना एक प्रश्न कंपल्सरी, त्यातला एक प्रश्न असतो मॅपच्या फॉर्ममध्ये, कशाच्या? नकाशाच्या स्वरूपात असतो आहे, राईट? तर त्याच्यात आपल्याला नकाशे दिलेले असतात. नकाशा भारताचा आणि महाराष्ट्राचा नकाशा त्यांनी दिलेला असणार आहे तुम्हाला. आणि त्यात त्यांनी जे स्थानं दिलेली असेल ते नकाशामध्ये काय करायचे आहे? काढायचे आहेत. नकाशात ते दाखवायचं आहे, मॅपिंग करायचं आहे.
है ना. जसं फॉर एक्झाम्पल कधी एक एक्झाम्पल घेतलं मी, आणि हे जे मॅपिंगला त्यांनी लोकेशन्स दिलेले असतात ना, हे बहुतेक करून कधी आपण ॲनालाइज केलं तर असं लक्षात येतं ना की त्यावेळेस त्या वर्षामध्ये किंवा 1-2 वर्षात ज्या करंटमध्ये जे स्थानं होते, न्यूजमध्ये जे स्थानं होते है ना, प्लेसेस इन न्यूज जे होते तेच खास करून ते लोकेशनला विचारत असतात मोस्ट ऑफ टाइम. तर आता कधी मी एक्झाम्पल घेतला तर महाराष्ट्राचा नकाशा कधी दिला तुम्हाला, त्यात तुम्हाला जुन्नर हे लोकेट करायला सांगितलं. आता मी का जुन्नर घेतलं असेल का, कारण आता आपण पाहतोय की बिबट्याचं बरंच पुण्यामध्ये आपण म्हणतो ना वन्यजीव आणि मानव यांचं बरंच संघर्ष सुरू आहे आता पुण्यामध्ये, किंवा आपण इतर ठिकाणी पण पाहतो, पण आता हल्ली जे चाललेलं आहे राईट. आणि आपण पाहतो की जुन्नर हे जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये, जुन्नरमध्ये बरीच बिबट्यांची संख्या खूप जास्त आहे तसे पण राईट. तर जुन्नर हे एक लक्षात ठेवणार राईट. तर त्याच्यामुळे जुन्नर कधी सपोज तुम्हाला विचारलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जुन्नर हे लोकेट करता यायला पाहिजे, याचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे. तर त्या जुन्नरबद्दल तुम्हाला 2-3 ओळीमध्ये लिहिणं महत्त्वपूर्ण, म्हणजे महत्त्वाचं त्या स्थानाबद्दल लिहिणं गरजेचं असतं. तर असे 10 मॅपचे असतात. तर मे बी आता आपल्याला पण आता कळणार आहे आयोग कसा पॅटर्न वापरते. तर मे बी 10 मॅपचे जे असणार, तुम्हाला 10 मॅपचे लोकेशन विचारले असेल तर मे बी 5 मॅपचे लोकेशन्स हे भारतावर आधारित असेल आणि 5 मॅपचे लोकेशन हे महाराष्ट्रावर आधारित असेल, असं असू शकतंय गाईज राईट. सो क्लिअर इथपर्यंत त्याचा आपला पेपरचा पॅटर्न असतो. येस, आता आपल्याला बघायचं आहे ना की बघा, मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जिओग्राफीमध्ये कसं असतं ना की इथे पाठांतराची गरज नाही आहे. एकदा तुम्हाला समजून गेलं, बरोबर समजलं, तर तुम्हाला माहिती आहे की अरे ही अशी कॉन्सेप्ट आहे है ना, कॉन्सेप्ट आहे. तर तुम्ही फक्त 1-2दा आपण ऑलरेडी ऑप्शनल विषय तर त्याला आपण 2-3 रीडिंग तर घेतो. तर त्या कसं आहे ना, पण तेवढी ऊर्जा किंवा एनर्जी जास्त घालायची गरज नाही, लगेच लक्षात येऊन जातं आहे आणि मग तेच वेळ तुम्ही आन्सर रायटिंगला देणार आहात गाईज राईट. आणि हा प्रेझेंटेबल विषय, बिकॉज याच्यामध्ये तुम्ही आकृत्या बरेचसे नकाशे वापरून तुमचं उत्तर लिहित असत आहात राईट. चलो, सो गाईज इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण सिलेबसकडे जाऊया. थोडंसं मी तुम्हाला सिलेबसबद्दल पण सांगते. ऑलरेडी आपला एक सिलेबसवर टॉपिक आहे लेक्चर झालेला. आता अजून एक बॅच जी विदर्भ IAS अकॅडमीची आहे त्याच्याबद्दल पण बोलून घेऊयात. चलो ठीक आहे, 1 मिनिट. बॅचपेक्षा हे पुस्तक आहे MPSC PYQ क्रक्स नोट्स स्वरूपात हे पुस्तक उपलब्ध झालेले आहे, ज्याच्यामध्ये बघा विषय आणि PYQचे प्रश्न ते हे 1 लायनर नोट्स आहेत. 1 लायनर नोट 2011 पासून 2025 पर्यंत, म्हणजे खूप प्रश्न तुम्हाला इथे भेटणार आहेत. बघा प्रश्नांची संख्या इथे बघा तुम्ही, महाराष्ट्राच्या इतिहासावर 950 प्रश्न, भारतात आधुनिक भारतात 1350, भारताच्या भूगोलावर महाराष्ट्राच्या भूगोलावर बघा किती, बाकी पण विषयाचे बघा तुम्ही. सो हे आपण म्हणतो ना की खूप जे सुरुवात करत आहात अभ्यासाची, जे म्हणतात ना PYQचं ॲनालिसिस करा, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. तर PYQ ॲनालिसिस साठी पण किंवा तुमच्याकडे प्रश्नांचं PYQ असणं तर पाहिजे असेल तर तुम्ही हे पुस्तक विदर्भ IAS अकॅडमीचे घेऊ शकतात किंवा तुम्ही मागू पण शकतात. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट, खूप छान पुस्तक आहे जे की तुम्हाला बघा एवढ्या परीक्षांमध्ये कामात येणार आहेत. या सगळ्या परीक्षांचे प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत, म्हणजे राज्यसेवेचे आहेत बरोबर, मुख्य परीक्षेचे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स घेतले आहेत, गट ग ब क मुख्य परीक्षा सगळे प्रश्न आहेत. सो आपण म्हणतो ना 1 मॅन आर्मी सारखं ते एक पुस्तक झालंय. 1 मॅन, एकाच पुस्तकात सगळ्या परीक्षेचे PYQs आहेत. तर काठिण्य पातळी पण तुम्हाला म्हणजे खूप कमी काठिण्य पातळीपासून राज्यसेवेचे पण आहेत तर जास्त काठिण्य पातळीपर्यंत सगळ्या लेवलचे प्रश्न तुम्हाला एका पुस्तकात उपलब्ध होऊन जातील. सो दिस इज अ व्हेरी गुड बुक. ओके, चलो, सो आता गाईज आपण सिलेबसकडे पाहूयात. सिलेबस बघूयात राईट. सिलेबस बघा, पेपर 1 आणि पेपर 2 असतो. पेपर 1 जो आहे हा खरं कोर आहे. हे काय आहे गाईज, कोर जिओग्राफी. कोर म्हणजे आपण म्हणतो ना याच्यामध्ये सगळ्या संकल्पना शिकायच्या आहेत, तुम्हाला संकल्पना शिकायच्या आहेत, जसं कोर जिओग्राफी है ना. याच्यामध्ये थिअरीज आहे. आता भूकंप जेव्हा तुम्ही ऐकतात, ज्वालामुखी ऐकतात, तर तुम्हाला भूकंप हादरा बसतो हे सगळं माहीत आहे, पण हे का हादरे बसतात, त्याच्या मागे कोणत्या थिअरीज आहेत, हे सगळं आपण कशामध्ये शिकतो, पेपर 1 मध्ये शिकतो. तर पेपर 1 2 याच्यामध्ये विभागलं गेलेलं आहे. 1 मिनिट, आपण पेनचा चेंज करूयात कलर. तर एक म्हणजेच प्राकृतिक भूगोल आणि दुसरं मानवी भूगोल.
यस, प्राकृतिक आणि मानवी भूगोल. माझं सजेशन असं असेल ना की प्राकृतिक भूगोल जो आहे हा खूप स्ट्रॉंग करा गाईज. हे 5 टॉपिक जे आहेत प्राकृतिक भूगोलचे, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागर विज्ञान, जीवभूगोलशास्त्र आणि पर्यावरण भूगोल, हे खूप चांगले करायचे, स्ट्रॉंग करा. याचा अभ्यासाला चांगलं वेळ द्या. का? कारण की हे 5 घटक तुम्हाला GS मध्ये पण दिसतात. GS मध्ये, जनरल स्टडीजमध्ये ह्या 5 घटकावरच आधारून जनरल स्टडीजचा सिलेबस आपला होतो. म्हणजे तुम्हाला तिकडे मार्क्स पण मिळतील. आणि इव्हन आपल्या पेपरमध्ये पण आपण काय पाहतो, तुम्हाला 1 आणि 5 हा कंपल्सरी आहे, पण यातून तुम्ही ह्या 5 टॉपिक केले, यातले तुम्ही 2 क्वेश्चन्स घेऊ शकतात ना, तयार करू शकतात. यस, त्याच्यामुळे हे प्राकृतिक भूगोल हा खूप महत्त्वपूर्ण आहे, हा कोर आहे. आणि हे कधी खूप चांगलं झालं असेल तर याचा तुम्हाला फायदा पेपर 2 मध्ये पण होत असते. पेपर 1 मध्ये तुम्ही संकल्पना शिकता. जसं एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला, जसं एक सिंपल एक्झाम्पल देते, घडीचे पर्वत है ना. घडीचे पर्वत, आता घडीचे पर्वत, फोल्ड माउंटेन्स म्हटले तर तुम्हाला काय लक्षात येतं, हिमालय लक्षात येतात, अँडीज पर्वतरांग लक्षात येते जी दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे, रॉकीज पर्वतरांग लक्षात येते जी उत्तर अमेरिका खंडामध्ये आहेत, हिमालय हे जे आपल्या इकडे आहेत आशिया खंडामध्ये, तर ह्या रांगा घडीचे पर्वत येतात, लक्षात येतात. येस, राईट. पण हे घडीचे पर्वत जे आहेत यांची निर्मिती कशी झाली आहे हे तुम्हाला कुठे शिकवलं जाणार आहे, पेपर 1 मध्ये भूरूपशास्त्रामध्ये. बरोबर, भूरूपशास्त्रामध्ये इथे तुम्हाला हे कशा पद्धतीने तयार होतात, घड्या कशा तयार होतात, हे घड्या कवचावर घड्या तयार कशा होतात, घड्या कशा असतात, याच्यासाठी एक थिअरी आहे, प्लेट टेक्टॉनिक, भूमंच विवर्तनकी सिद्धांत, हे सगळं आपण कशामध्ये शिकतो, संकल्पना याच्यामध्ये पेपर 1 मध्ये. आणि त्याचंच ॲप्लाइड पार्ट आपल्याला कुठे दिलंय, पेपर 2 मध्ये. इथे तुम्ही घड्याचे पर्वत कसे तयार होतात याच्या संबंधी जे संकल्पना आहेत, सिद्धांत आहे, ते आपण पेपर 1 मध्ये शिकू. आणि याचं ॲप्लाइड पार्ट आपण पेपर 2 मध्ये शिकतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 2 मध्ये काय असणार आहे, हिमालयाची रचना किंवा हिमालयाचे वर्णन करा, हिमालयाचे महत्त्व सांगा, हे आपण पेपर 2 मध्ये शिकतो गाईज, राईट. सो तसंच आता बघा एक सिंपल परत एक्झाम्पल घेते मी, हवामानशास्त्र. येस, आताच मी आवर्तचं उदाहरण घेतलं होतं, आवर्त. आता आवर्त म्हणजेच काय, आवर्त काय असतात, आवर्तांची निर्मिती कशी होते है ना, आवर्त कोणत्या प्रकारचे आहेत, हे निर्मितीसाठी काय परिस्थिती अनुकूल असते, हे सगळं आपण कुठे शिकतो गाईज, संकल्पना कुठे शिकतो, हवामानशास्त्रामध्ये. आणि याचंच तुम्हाला पेपर 2 मध्ये काय असणार आहे, आवर्त, हिंद महासागरातले आवर्त किंवा बंगालच्या उपसागरामध्ये जास्त आवर्त तयार होतात कोणाच्या तुलनेत, अरबी समुद्रामध्ये. का, तर हे कुठे शिकणार आपण, पेपर 2 मध्ये शिकणार. तसंच मॉन्सून, राईट, मॉन्सून जो तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल ना. येस, तर मॉन्सूनचा मेकॅनिझम जो आहे, राईट, मेकॅनिझम किंवा मान्सूनवर परिणाम करणारे घटक, हे सगळे कॉन्सेप्ट कुठे शिकणार आपण, पेपर 1 मध्ये, हवामानशास्त्रामध्ये. आणि तेच मॉन्सून पेपर 2 मध्ये. इथे क्लिअर असेल तर पेपर 2 खूप सोपं जाणार आहे तुम्हाला. ओके, सो या घटकाला थोडं वेळ द्या. इव्हन मी पण कोर्समध्ये या घटकाला वेळ घेते, कारण की ह्याला हळूहळू चांगलं शिकायला, कारण की काही घटक यातले काही टॉपिक्स असे आहेत की जे तुम्ही पहिल्यांदा शिकलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला याला वेळ घेऊन छान पद्धतीने तयार करणं गरजेचं आहे. गॉट इट. आणि दुसरी गोष्ट, आता जेव्हा एवढा सिलेबस तुम्हाला दिसतो आहे है ना, यातील काही टॉपिक्स असे आहेत की याच्यावर 10 मार्काचे म्हणजे प्रश्न फ्रेम होतात, किंवा इव्हन तुम्ही हे सिलेबस पाहत असताना जेव्हा तुम्ही PYQ पाहतात गाईज, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर तुम्हाला लक्षात येतं ना की काही टॉपिक्स असे आहेत की भूगोलमध्ये असं ना की प्रश्न रिपीट होताना दिसतात तुम्हाला, रिपिटेटिव्ह मोड दिसतो तुम्हाला. म्हणजे या वर्षी आलं तर इमिजिएट दुसऱ्या वर्षी नाही येणार, पण त्यालाच धरून थोडंसं विचारण्याची पद्धत वेगळी करून दुसऱ्या तिसऱ्या वर्षी ते टॉपिक, काही टॉपिक्स हॉट टॉपिक्स म्हणतो ना, ते जॉग्रफीमध्ये इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार असं आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर जॉग्रफी ॲज अ ऑप्शनल, जॉग्रफीचे प्रश्न आपण प्रेडिक्ट करू शकतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर PYQs वरून आपल्याला लक्षात येतं की हा बाबा, भूरूपशास्त्रामध्ये आपण जेव्हा PYQs, आता आपल्यासमोर PYQ म्हणजेच कोणते आहेत, UPSCचे PYQ. तर मी ते सांगेल की आता तुम्ही 2024-23 म्हणजे तुम्ही असं ना की 15 पासूनचे PYQs नका बघू, त्याच्या अगोदरचे जुने PYQs बघा, कारण ती पातळी आपली राज्यसेवा आता तरी फॉलो करणार आहे. तर जुने जे PYQs आहेत ना,
ते कधी आपण पाहिलं तर तुम्हाला लक्षात येणार ना की रिपीट होतात. PYQच्या अनालिसिसवरनं आपण काय करतो ना, ते टॉपिक्स खूप जास्त करायचे, ते आपल्याला प्रश्न दिसणारच आहे. तर बघा इथे पण काय होतं, PYQच्या अनालिसिसवरनं आपला जो सिलेबस आहे आपण काय करत जातो गाईज, याला कन्साइज करतो, कमी करतो, कन्साइज होत जातं. हे बघा कोर्समध्ये हे सगळं शिकवलं जाणार आहे, एक पण पॉईंट मिस होत नाही, एक पण पॉईंट नाही. म्हणजे इथून इथपर्यंत मी सिलेबस दाखवून शिकवत असते. पण आपल्या अभ्यासासाठी आपण सेल्फ स्टडी करत असताना आपली भीती की हे वास्ट आहे, हे वास्ट आहे, हे कमी करण्यासाठी तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येणार की प्रश्न तुम्ही प्रेडिक्ट करू शकतात. ओके चलो, सो गाईज एवढं क्लिअर झालं. तर हे झालं तुमचं प्राकृतिक भूगोलमध्ये. गॉट इट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप छान करायचं, कारण की हे GS मध्ये पण कव्हर होत असते. हे टॉपिक्स GS मध्ये पण कव्हर होतात आणि हेच टॉपिक पेपर 2 मध्ये पण तुम्हाला उपयोगी पडतात. राईट. त्याच्यानंतर येते मानवी भूगोल. येस, आता मानवी भूगोलमध्ये ना मी तुम्हाला सांगते की हा टॉपिक थोडासा तुम्हाला, जसं हे जे आहेत ना मानवी भूगोलातील परिप्रेक्ष्य म्हणजे पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी, हा टॉपिक थोडासा अवघड जातो. कारण की आपण भूगोल ह्या पद्धतीने अभ्यासच केलेला नसतो किंवा हा दृष्टिकोन घेऊन आपण जिओग्राफी अभ्यास केलेला नसतो. म्हणून हा जो पॉइंट आहे ना गाईज, हा थोडासा अवघड जाऊ शकतो तुम्हाला, बट व्हेरी इझी. खूप म्हणजे अवघड अभ्यास करायला जाऊ शकतो, पण एकदा तुम्ही शिकले सोपं आहे. ठीक आहे. आणि याचा वापर तुम्ही तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये करू शकतात खूप छान पद्धतीने. म्हणजे असं नाही की हे याच्यावरच प्रश्न आले आणि हे नाही. ही जी अंडरस्टँडिंग असते ना मानवी भूगोलाची पर्स्पेक्टिव्हचं परिप्रेक्ष्याची जी अंडरस्टँडिंग आहे ना, हे तुम्ही तुमच्या ऑप्शनलच्या पेपर 2च्या आन्सर रायटिंग मध्ये पण याचा वापर करू शकतात, या स्टडीचा आन्सर रायटिंग मध्ये. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. राईट. इझी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्थिक भूगोल, लोकसंख्या आणि वसाहत भूगोल. येस, आता पण बघा कसं आहे ना की याला तुम्हाला जिओग्राफी है ना, जिओग्राफीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू अभ्यास करायचा. मानवी भूगोल, आर्थिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हने याला आपण अभ्यास करतो. इझी खूप. हे पण सोपे आहे. त्यातले प्रश्न कधी तुम्ही पाहिले खूप सोपे आहेत, जसं ऊर्जा संकट है ना, त्याच्यानंतर जागतिक साधन संपत्ती आणि तिचे वितरण. आता बघा आपल्याला UPSCचाच कॉपी पेस्ट सिलेबस दिलेला आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला जागतिक शब्द बरेच दिसेल, पण मोस्ट ऑफ टाइम हे आपल्याला जास्त कव्हर केलेलं असेल भारत आणि महाराष्ट्राचं. पेपर 2 मध्ये पण असणार आहे, इथे पण असणार आहे, पण जागतिक इथे जेव्हा शब्द वापरले तर इथे वितरण. ते एक ओव्हरऑल आपण पाहतो ना की आता साधन संपत्ती आणि तिचे वितरण, तो जगाचं थोडंसं उदाहरण घेऊन मग आपण भारत आणि महाराष्ट्राकडे वळतोय. राईट. सो गाईज हे आलं लक्षात तुम्हाला. त्याच्यानंतर बघा ऊर्जा संकट, वृद्धी मर्यादा है ना, जागतिक कृषी प्रदेशांचे वर्गीकरण. व्हेरी इझी, खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. याचे PYQs कधी पाहिले, याचे आन्सर्स पाहिले तर तुम्हाला खूप सोपं इझी आहे. शब्द आहे अवघड, पण समजायला खूप सोपं आहे. लोकसंख्या. यस, लोकसंख्या याच्यामध्ये काही सिद्धांत, लोकसंख्यामध्ये आपल्याला सिद्धांत जसं माल्थसचा सिद्धांत आहे, एक डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी आहे. तर हे सिद्धांत अभ्यास करून मग लोकसंख्याचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, पॉप्युलेशन ॲट्रिब्यूट्स, त्यांना घेऊन आपल्याला हा विषय शिकायचा असतो. तो इट्स नॉट सो डिफिकल्ट. हे खूप इझी टॉपिक्स आहेत है ना. वसाहती, स्थलांतर का होत आहे, वसाहतीचे प्रकार. आणि मी इथे पण सांगेल ना, वसाहतीमध्ये पण ग्रामीण आणि जे शहरी अर्बन सेटलमेंट्स आहेत याच्यावर क्वेश्चन्स असतात, याच्या प्रारूपवर प्रश्न असतात, जे की सोपे आहेत. राईट. सो गाईज हे झालं तुमचं. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतो सिलेबसमध्ये पेपर 1च आता आपलं चाललंय, प्रादेशिक नियोजन आणि मानवी भूगोलातील प्रतिमाने, सिद्धांत आणि कायदे. सो गाईज हे बघा, प्रादेशिक नियोजन, रिजनल प्लॅनिंग आणि हे प्रतिमाने ऑलरेडी जे मानवी भूगोल तुम्ही अभ्यास करतात ना, मानवी भूगोल जेव्हा हे तुम्ही सगळं शिकणार आहे ना, आर्थिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, इथे रिजनल प्लॅनिंग, याच्यामध्ये जे प्रतिमाने आहेत ना ते सगळे यांनी काय केलं याच्यात दिलेलं आहे. तर परत इथला व्याप तुमचा कमी होतो, कारण 5वा पॉईंट तोच दिलेला आहे. सगळे प्रतिमाने ऑल म्हणतात ना आपण सिद्धांत, थिअरीज, जे 4 टॉपिक्सचे तुम्ही केले होते ते सगळे 5व्या पॉईंट मध्ये त्यांनी कव्हरअप करून टाकलंय. सो क्लिअर. ठीक आहे. येस, हे जे सिद्धांत आहेत हे तुम्हाला व्यवस्थित शिकावे लागणार, पण हे सिद्धांत व्यवस्थित इझी पण आहे, खूप अवघड नाही आहे. काही सिद्धांत अवघड आहेत तर ते क्लास त्याच्यासाठी करतात ना स्टुडंट्स, सगळंच कळालेलं असतं तुम्हाला तर तुम्हाला क्लासची गरजच नसते. तर काही टॉपिक जे अवघड आहे ते आम्ही इथनं तुमचं खूप सोपं पद्धतीने त्याला इंटरलिंक्ड कसं करायचं है ना
जसं आपण पाहतो की वॉन थुएनचं मॉडेल आहे कृषीच्या संबंधी, वेबरचा लोकेशनवर बेस्ड मॉडेल आहे. तर मग जे आपण म्हणतो ना आर्थिक भूगोलमध्ये आपण जे उद्योगधंदे पाहतो, उद्योगधंद्यांचे जे स्थान असतात हे कुठे असेल. आता बघा लोह पोलाद कारखाने हे कुठे पाहायला मिळतात तुम्हाला जास्त करून, जिथे लोहचे साठे आहे, जसं फॉर एक्झाम्पल छोटा नागपूर पठार. तर मग ते वेबरच्या सिद्धांत अनुसार तिथे आपण तो अभ्यास करतो. सो ठीक आहे, हे सगळं शिकतात कोर्समध्ये, सगळं शिकणार आहात राईट. सो गाईज हे झालं. आता आपण पाहणार आहोत पेपर 2 कडे आलो. पेपर 2 परत जसं पेपर 1 मध्ये 10 टॉपिक्स होते, पेपर 2 मध्ये पण 10 टॉपिक्स आहेत. इथे मी जसं सांगितलं हे फोकस काय करणार आहे, भारत आणि महाराष्ट्र. तर इथे तुम्हाला भारत आणि महाराष्ट्राला घेऊन उत्तरं लिहायची आहे. तर भारत आहे तर प्राकृतिक रचना, भारताची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, भारताचे स्थान, महाराष्ट्राचे स्थान, त्याच्यानंतर आपल्याला हिंद महासागराचं हे भेटलेलं आहे तर त्याचं महत्त्व काय आहेत है ना. मग आपण पाहतो की आपला जो भारत आहे, आपण पाहतो ना भारतीय उपखंड म्हणून काय याला मानलं जातंय, असे प्रश्न आपण इथे पाहणार आहोत है ना, प्राकृतिक. त्याच्यानंतर भारतमध्ये जे आपण पाहतो ना मॉन्सूनचं मेकॅनिझम, मॉन्सूनचा परिणाम काय आहे, मॉन्सूनमुळे काय परिणाम आहे. तसंच बघा हिमालय आणि मॉन्सूनचं रिलेशन विचारला जाऊ शकतो. तर हे सगळं. मग भारतातील नद्या, आता नद्यांवर डायरेक्ट तुम्हाला असं तर विचारलं जाणार नाही की या नदीवर लिहा. हां, आता 1-2 अटेम्प्ट्स मध्ये सांगू शकत नाही, जोपर्यंत पेपर येत नाही तोपर्यंत. तर ड्रेनेज सिस्टीम, जलनिसारण प्रणालीवर प्रश्न असणार आहे. सो व्हेरी सिंपल. तर इथे भारत आणि महाराष्ट्रावर असणार आहे. भारत आणि महाराष्ट्रातील साधन संपत्ती है ना. मग इथे तुम्ही खनिज साधन संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती, मग याचं महत्त्व, याला कोणते आव्हाने आहेत हे सगळं आपण पाहतो. त्याच्यानंतर कृषीवर तर प्रश्न इम्पॉर्टंटच आहे गाईस, खूप कृषी पद्धती है ना, हे सगळं, पशुधन, मत्स्य व्यवसाय हे सगळं याच्यामध्ये येणार आहे. उद्योग, वाहतूक, दळणवळण आणि व्यापार, सांस्कृतिक जडणघडण, सेटिंग. हा, आता सांस्कृतिक जडणघडण याच्यामध्ये आपण ट्राईब्स, भाषा याच्यावर अभ्यास करत असतो. तो हे पण टॉपिक आहे. वसाहती, आता इथे पाहणार तुम्ही ऑलरेडी, आता मी तुम्हाला इथे सांगते वसाहती, सेटलमेंट, वसाहतीचे प्रकार, उद्योग, कृषी, साधन संपत्ती, हे तुम्ही पेपर 1 मध्ये पण पाहिलं की नाही. पेपर 1 मध्ये पण आहेत हे टॉपिक. मी हे इरेज करते, तुम्हाला लक्षात येणार. बघा आर्थिक भूगोलमध्ये आहेत, लोकसंख्यामध्ये वसाहती हे सगळं आहेत. येस आहेत ना. बघा वसाहती हे सगळे आहेत, लोकसंख्या संकल्पना आहेत, हे सगळं आपण पेपर 1 मध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. तेच इकडे आहे, फक्त आता इथे महाराष्ट्र भारताला घेऊन उत्तरे लिहावे लागणार आहेत राईट. उद्योग, आर्थिक मध्ये आपण तिथे पाहिलेलं आहे. गॉट इट. तर सांस्कृतिक जडणघडण मध्ये परत आपण पाहतो लोकसंख्या, ऑलरेडी पेपर 1 मध्ये पाहिलेलंच असतो. आता इथे महाराष्ट्र आणि भारतला घेऊन, बरोबर. इथे भाषा, कारण सांस्कृतिक जडणघडण आहे ना त्याच्यामुळे. सो इथे आपण पाहतो जमाती, हे सगळे गोष्टी इथे असणार आहे. त्याच्यानंतर वसाहती, सेटलमेंट. ठीक आहे. नेक्स्ट प्रादेशिक विकास आणि नियोजन, जे पेपर 1 मध्ये पण बघा होतं. हे बघा प्रादेशिक नियोजन, इथे तुम्ही अभ्यास केला ना व्यवस्थित तर पेपर 2 मध्ये हे काही जात नाही. व्हेरी सिंपल. रिपीट, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की इव्हन पेपर मध्ये पण तुम्ही पाहणार ना, पेपर 1 चे टॉपिक्स ओव्हरलॅप होतात पेपर 2 मध्ये. सो कधी तुम्ही पेपर 1च चांगला करून घेतला आहे तर पेपर 2 करायला काही अवघड जात नाही. इट्स व्हेरी सिंपल टास्क पेपर 2 करायचं. हां, करावं तर लागणार आहे, म्हणून जे म्हणतात ना वास्ट सब्जेक्ट आहे, पण कधी तुम्ही सिलेबस चेक केला ना बरेचसे टॉपिक्स ओव्हरलॅप झालेले दिसतात है ना. आणि आपण जेव्हा इथे शिकतो तर मी काय करते की जेव्हा टॉपिक शिकवते त्याचं निर्वनीकरण है ना, मी ते तुम्हाला सांगते. डिफॉरेस्टेशन, सी गाईज, इथेच मी तुम्हाला पेपर 1 मध्ये दाखवते. पेपर बघा जीव भूगोलशास्त्रामध्ये इथे शब्द दिसतो तुम्हाला निर्वनीकरण, म्हणजेच काय, डिफॉरेस्टेशन, समस्या आणि संधारणाचे उपाय. डिफॉरेस्टेशन म्हणजे वन तोडणे, हे राईट. हेच तुम्हाला परत कुठे पाहायला मिळते बघा इथे. तर आपण पाहतो परत तुम्ही पेपर 2 मध्ये या. एक मिनिट, पेपर 2 मध्ये पण आपण इथे तुम्हाला दाखवते तो प्रश्न आलेला आहे. पूर, आवर्षण, हे सगळं पेपर 1 मध्ये पण आहे, इकडे पण आहे राईट. आता इथे परत दाखवते मी. एक मिनिट. हे पण आहे. अरे क्लिअर कुठे, जस्ट अ मिनिट गाईज.
इकडे नाही, एक मिनिट हां, इथे असेल ते. हे बघा, निर्वनीकरण. सॉरी, मी तिकडे बघत होती. निर्वनीकरण परत आहे समकालीन समस्यामध्ये. येस, ऑलरेडी जेव्हा तुम्ही पेपर 1 मध्ये जीवभूगोलशास्त्रामध्ये डिफॉरेस्टेशन शिकत आहात, त्याच वेळेस डिफॉरेस्टेशन म्हणजेच काय, त्याचे काय परिणाम आहे, काय त्याचे कारणे आहेत, हे सगळं करत असतानाच आता सध्या 1-2 वर्षामध्ये काय स्टेटस आहे डिफॉरेस्टेशनचं भारतामध्ये, जागतिक स्तरावर त्याचा काय परिणाम होत आहे, हे म्हणजेच काय झालं, समकालीन. तर तेव्हा करत असतानाच, पेपर 1 मध्ये करत असतानाच आपण काय करतो, पूर्ण कंप्लीट करून टाकतो. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण इकडे येणार तर ह्या पॉईंट घ्यायची गरज नसते आपल्याला. गॉट इट. सो गाईज बघा, इथे पर्यावरणीय प्रदूषण जे पर्यावरणमध्ये पण आहेत, तर इतकं ओव्हरलॅप आहे ना. बघा, भूकंप, सुनामी, पूर, दुष्काळ, आवर्षण, हे सगळे ऑलरेडी आपण पहिले शिकलेलो आहोत सिलेबसमध्ये. हे परत रिपीट आहेत. तर जेव्हा आपण पहिल्यांदा शिकतो ना, तेव्हाच मी काय करते, थिअरी, कोर जॉग्राफी, त्याचा करंट रिलेव्हन्स, त्याच्या केस स्टडीज, अशा पद्धतीनेच आपण शिकतो. तो सिलेबस तुमचा अजून कमी होत जातो. ठीक आहे. सो गाईज, हे आहे तुमचा जिओग्राफीचा सिलेबस. सो भूगोल हा विषय व्याप्ती त्याची जास्त वाटत असली तरी तो एवढा व्यापक नाही आहे. आहे काही गोष्टी जिओग्राफीच्या, कारण की हा टेक्निकल विषय पण असल्यामुळे काही जे शब्द आहेत स्टुडंट्सला अवघड जातात. तर सगळे विद्यार्थी काही म्हणतात की यातले शब्द कसे लक्षात ठेवायचे मॅम. सो टेक्निकल वर्ड्स हे लक्षात ठेवावे लागतील. काही जे शब्द आहेत त्यांना मराठी भाषांतर नाही, तर ते ॲज इट इज इंग्रजीमध्येच लक्षात ठेवायचं असते. कारण की भूगोलमध्ये काही शब्द हे ग्रीक आणि लॅटिन भाषेतनं आलेले आहेत, तर त्यांना ॲज इट इज आपल्याला लक्षात ठेवायचं. तर अवघड आता आहे, अवघड आपण म्हणू शकतो. तर तुम्हाला पोस्ट पण तशी पाहिजे ना, तुम्हाला DC बनायचं, DYSP बनायचं, तर थोडीशी काठिण्य पातळी तर असणार आहे ना. कारण की इथे प्रश्न तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या लेवलचे असणार आहेत, युनिव्हर्सिटीच्या लेवलचा सिलेबस आहेत. तर काही गोष्टींसाठी आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील. सो ते एफर्ट्स घेतले तर इट्स व्हेरी सिम्पल. आणि आम्ही आहोत तुमच्या बरोबरीला, म्हणजे तुम्हाला मदत करायला, तुम्हाला गाईड करायला, योग्य मार्गदर्शन करायला. सो तुम्ही जिओग्राफी ऑप्शनलचा विचार करू शकतात. काय अडचण असल्यास तुम्ही अकॅडमीला कॉल करा, ते माझ्याशी तुमचं बोलणं करून घेईल. आणि आपला कोर्स जिओग्राफीचा ॲज अ ऑप्शनल विषय हा आपल्या ॲपवर पण आहे अवेलेबल, तर तुम्ही ते बघू शकतात. आणि काय अडचण असल्यास तुम्ही माझ्याशी पण बोलू शकतात. ओके गाईज, तो भेटूयात. थँक्यू.